सूर्या, जोपर्यंत डॅडींना शिक्षा होत नाही ना, तोपर्यंत देवाकडे मी तुझ्यासाठी फक्त यशच मागत राहीन. या लढाईत विजय सत्याचाच होईल याची खात्री आहे मला. चला लक्ष्मा घेऊया. तेच तुळजा, अगं अरे रडतेस का? आई, इकडे ये बघ. बस इथं. तुळजा, तू या घरची लक्ष्मी आहेस. घरातली लक्ष्मीच आनंदात नसेल तर घर कसं सुखी राहील सांग बघू. आणि तू मला आई मानतेस की नाही मला माहित नाही, पण माझ्यासाठी तेजू आणि तुझ्यात असं काही फरकच नाही बघ. तुम्ही दोघी माझ्यासाठी लेकीच आहात. हे बघ, तुझ्या मनात जे काय असेल ते सगळं बोल आणि मोकळी हो. आई, लक्ष्मी घेताना ना आज वेगळेच विचार मनात आले हो. म्हणजे तुम्ही बघा ना, या गौराई 4 दिवस माहेरी येतात. माहेर पण खूप छान अनुभवतात आणि मग परत आपल्या मार्गे निघून जातात. पण माझं माहेर मात्र सुटलं हो आई. डॅडींना हे सगळं करून काय मिळालं मला खरंच माहित नाही, पण मी मात्र बाप, भाऊ, आई सगळंच कमवून बसले हो. तुळजा, हे बघ, माहेर कधी सुटतं का आपलं? आपण बायकांना आधी लहान असतो, मग तरुण होऊन परक्याच्या घरी जातो आणि तिथं संसार करतो, म्हातारे होतो. पण माहेरची आठवण आली ना की म्हातारं मन परत तरुण होतं. आणि माहेर माहेर म्हणजे काय ग? आपल्या सगळ्या काळजा कष्ट विसरून फक्त आई आणि वडील यांची माया असते. मी तुला वचन देते, या घरात मी तुला तुझं माहेर परत मिळवून देईन. आणि वहिनी, आम्ही पण वचन देतो की ह्या घरात तुला कधीच काहीच कमी पडू देणार नाही. तुळजा, आपल्या आई वडिलांची जागा जगात दुसरं कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांची पोकळी आम्ही सगळेजण भरून काढू. तात्या, आई, मी, बहिणी, तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे. गणेशाच्या आगमनानं घरातील सगळी विघ्न नाहीशी होतात. गणपती दरवर्षी येतात आणि आपल्याला शुभाशीर्वाद देऊन परत जातात. गणपतीला निरोप देताना पुढच्या वर्षीच्या पुनर्गमनाची प्रार्थना करूयात आणि आरती घेऊयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
दादा घे मोदक. धरू दीदी, नीट 21च मोदक आणलेत ना? भागू जास्त बोल नको. तुला ना प्रसादच देणार नाही बघ. ए, झालं का तुमचं सुरू? थांबा आता. दादा घे नैवेद्य दाखव. हवालदार, हे बघ असं कर, आम्हाला आत टाक. तो आमच्या मागे सूर्या लागलाय, तो आम्हाला मारून टाकायला. आमचा जीव आला आला आला. अरे आत टाक ना आम्हाला. अरे हा जीव घेईल माझा. अरे मग ए सूर्या, आमच्यावर असा हल्ला करणं लय मागात पडणार, तुला सांगून ठेवतो. ए बघ हवालदार, यानं आमच्यावर जीव घेणं हल्ला केला अशी तक्रार लिहून घे आणि याला आधी आत टाक तू. असं कसं आत टाकणार सूर्याला? आणि काय हो डॅडी, तुम्ही जर जेलमध्ये आहात तर मग सूर्याने तुमच्यावर हल्ला केलाच कसं काय? म्हणजे सूर्या, तू यांच्यावर हल्ला केलास असं जर यांचं म्हणणं असेल, म्हणजे पोलीस यंत्रणा यांना बाहेर सोडते हे कोर्टाला पण कळेल. चला, कोर्टात आपल्याला हे सिद्ध करणं अजूनच सोपं झालं नाही का? हवालदार साहेब,